नमस्कार, मी आदित्य भवार. महाराष्ट्र टाइम्समध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर विशेष आतुर असते ती गौरी गणपतीचे आगमन. काल तसं गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि घरोघरी गौरी गणपती सजलेले आहेत. आपण आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या घरात आहोत आणि आपण पाहू शकतो की आकर्षक अशी सुंदर सजावट गौरी गणपतीची केली गेलेली आहे. 2 गौऱ्या सजवलेल्या आहेत. तसंच विशेष भोग देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे ही सगळी सजावट या घरात केली जाते. आपल्यासोबत स्वतः प्राजक्ता गायकवाड आहेत. ताई, काय सांगाल, गौरी गणपतीचं विशेष महत्त्व तुमच्याकडे काय आहे आणि कशी ही सजावट केली गेलेली आहे, कोणी कोणी मदत केली? सुरुवातीला मठाच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान वाटतं आहे, खूप जल्लोष आहे. 10 दिवस गणपती म्हणजे खूप जास्त आनंदाचं वातावरण असतं. आमच्याकडे 10 दिवसाचा गणेश उत्सव आम्ही साजरा करतो. गणपती असतो, 3 दिवस महालक्ष्मी असतात. काल महालक्ष्मींचं आगमन झालं. आज त्यांचं हळदी कुंकू म्हणजे पूजन केलं जातं आणि उद्या त्या आपल्या सगळ्यांचा निरोप घेतात. तर तुम्ही बघताय की सगळी छान सजावट आहे किंवा त्यांना एक स्टायलिश पद्धतीनं साड्या नेसवलेल्या आहेत किंवा सगळे छान छान पदार्थ आहे. अगदी पुरणपोळीपासून सगळा फराळ, चकली, शंकरपाळी, करंजी, लाडू, तर असे सगळे पदार्थ त्यांच्या प्रसादासाठी ठेवलेले आहेत. तर खूप छान वाटतं आहे आणि घरातले सगळे मिळून आम्ही डेकोरेशन करतो. मी सुद्धा जेवढी मदत करता येईल तेवढी करते. पण शूटिंग किंवा काही इव्हेंट्स, डान्स प्रॅक्टिस, अदर काही ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामुळे एवढं जमत नाही. पण जेवढी मदत करता येईल तेवढं करते. नक्कीच. ह्या सगळ्यामध्ये जे तुम्ही म्हणले की चकली असेल किंवा पुरणपोळी असेल, तुम्ही काय तयार केलं आहे? याचं उत्तर द्यावंच लागेल का? मी स्पेसिफिक असं काही केलं नाही आहे, पण आईला सगळं करण्यामध्ये हेल्प केलेली आहे. कारण काल गौरींचं आगमन होतं, तर तेव्हा बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी, वरण भात, तूप असा नैवेद्य असतो. आज त्यांचं हळदी कुंकू म्हणजे पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक असतो आणि सगळा फराळ त्यांना ठेवला जातो. तर मी थोडी मदत केली, म्हणजे चकलीला असेल किंवा करंजीला असेल, लाडू वळण्यासाठी मी हेल्प केली. तर असं थोडी मदत केली मी, कारण शूटिंग वगैरे सगळं सांभाळून हे करायचं असतं. पण खूप छान वाटतं, खूप वेगळंच एक वातावरण असतं. असं म्हटलं जातं की जेव्हा काल गौरींचं आगमन झालं तेव्हा त्यांचा चेहरा, मुखवटा एकदम फ्रेश असतो. आजसुद्धा त्यांचं हळदी कुंकू असतं, पूजन असतं, तेव्हासुद्धा खूप छान फ्रेश दिसतात. पण उद्या जेव्हा त्या आपल्या सगळ्यांचा निरोप घेतात तेव्हाचा थोडासा हिरमुसलेला चेहरा त्यांचा दिसतो आणि मी सुद्धा ते स्वतः अनुभवलेलं आहे. आत्ता तुम्ही बघितलं तर खूप छान फ्रेश एकदम दिसत आहेत त्या, पण उद्या थोडंसं असं नर्वस वाटतात. तुम्ही पण तसंच वाटेल. या सगळ्यामध्ये बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही हा वेळ दरवर्षी काढता का? आणि दरवर्षी वेळ काढल्यानंतर नेमकी ही सद्भावना किंवा मनात अशी काय भावना असते की आपण हे सगळे भोग करावे किंवा ह्या सगळ्या गोष्टींना मदत करावी आपल्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून? खरं तर मी कितीही बिझी असले तरी महालक्ष्मींचे जे 3 दिवस असतात तर तेव्हा आवर्जून घरी थांबायचा प्रयत्न करतेच. कारण शूटिंग असेल किंवा काही प्रॅक्टिस असेल तरी पण मी हे 3 दिवस साईडला काढूनच ठेवते स्केड्यूलमधून. आणि गणपती आगमनाचा दिवस किंवा विसर्जनाचा दिवस, हे 2 दिवस मी आवर्जून साईडला ठेवतेच. पण खूप छान वाटतं. आणि जसं तुम्ही बघितलं सगळीकडेच आता व्हायरल झालं आहे की गणपती आगमनाच्या दिवशी मी तुम्हाला कलावंत पथकामध्ये दिसलेले, अगदी जोशामध्ये ढोल वाजवला आणि प्रेक्षकांनी पण फार कौतुक केलं. म्हणजे एखाद्या पुरुषाच्या बरोबरीने एखाद्या मुलीने ढोल वाजवला, तोही इतक्या जोशात. म्हणजे भाऊसाहेब रंगारी गणपतीपासून मी ABC चौकापर्यंत कंटिन्यू ढोल वाजवत होते. आणि कलाकार आहेत, इतकी काही प्रॅक्टिस नसते. दुसऱ्या 2 दिवस मला प्रॅक्टिस मी खरं सांगू का, तर 2 दिवस प्रॅक्टिस केली. पण जेव्हा वाजवला मी ढोल त्याच्यानंतर 2 दिवस मी फक्त रेस्ट घेत होते, कारण कम्प्लीट बॉडी पेन होते आणि तो एक वेगळा जोश असतो, एक वेगळी एनर्जी असते. पण वादनानंतर खरं तो जोश आपल्याला कळतो. पण छान वाटलं आणि आपल्यातली एक वेगळी कला आहे हे सुद्धा या निमित्तानं कळून आलं, त्यामुळे भारी वाटलं. तुमची जी मालिका आहे ती खूप प्रसिद्धीच आहे, पण आता येणारी नवीन काय असेल हे सगळं प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. आतुर आहेत, म्हणजे प्रेक्षक वाट बघत आहेत की नेमकं प्राजक्ता गायकवाड आता पुन्हा कुठे दिसणार आणि कोणत्या मालिकेत किंवा कोणत्या पिक्चरमध्ये?
महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेला तर प्रेक्षकांनी उदंड असं प्रेम दिलेलंच आहे, अजूनही मिळतं आहे. मागच्या महिन्यात गुगलाई नावाचा चित्रपट की जो साऊथ चित्रपट होता तो रिलीज झाला. आता 13 सप्टेंबरला फौजी हा चित्रपट रिलीज होतो आहे. खरं तर फौजी हा चित्रपट असा आहे की जो फौजी बांधवांवर आहे आणि त्याच्यामध्ये मी एका शहीद जवानाच्या पत्नीची भूमिका साकारते आहे. खूप स्ट्रॉंग भूमिका आहे, खूप वेगळा विषय आहे. त्यामुळे खात्री आहे की प्रेक्षकांना ही भूमिकासुद्धा तितकीच आवडेल. याच्यानंतर अनेक प्रोजेक्ट्स खरं तर पाईपलाईन्समध्ये आहेत. मुरारबाजी नावाचा पॅन इंडिया चित्रपट म्हणजे संपूर्ण भारतात रिलीज होणारा चित्रपट तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि त्यातसुद्धा एक वेगळ्याच भूमिकेत मी तुम्हाला सगळ्यांना दिसेन. अजून भरपूर प्रोजेक्ट्स आहेत. सो नक्कीच एक प्रश्न असा विचारायचा आहे की महाराष्ट्र राज्यात सतत होणाऱ्या ह्या महिलांवरती अत्याचार असतील किंवा स्त्रीविषयी घडणाऱ्या ह्या घटना असतील त्या एकीकडे वाढत आहेत आणि राज्य सरकारने काढलेली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला, पण या सगळ्या घटना समोर आल्यानंतर त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं. मग ही योजना चालू राहावी की सुरक्षिततेकडे लक्ष द्यावं? मला असं वाटतं की खरं तर कलाकार आहे, त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्याही विशिष्ट गटाच्या बाजूने मी माझं मत मांडणार नाही. पण एक मुलगी म्हणून या महाराष्ट्राच्या मातीतली एक मराठी मुलगी म्हणून प्रामाणिकपणे असं वाटतं की सगळ्या मुली या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, सगळ्या महिला या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत. आणि ज्या काही गोष्टी आता तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात घडत आहेत तर त्याबद्दल फारच वाईट वाटतं आणि कुठेतरी कडक शासन असलं पाहिजे असं वाटतं. म्हणजे ज्या काळी महाराजांच्या काळी जेव्हा रांजाच्या पाटलाचा तिथल्या तिथे चौरंगा केला होता तसंच शासन आणि तीच दडपशाही आत्ता महाराष्ट्राला गरजेची आहे, किंबहुना भारताला गरजेची आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि लाडकी बहीण योजना जर खरोखर महिलांना माता भगिनींना फायदा होत असेल तर ती योजना चालू राहावी, पण त्याचा प्रामाणिकपणे फायदा हा सगळ्या माता भगिनींना व्हावा. नक्कीच एक गणपती संदर्भात प्रश्न आहे. आपण विराजमान तर केलं आपल्या लाडक्या बाप्पांना, पण मिरवणुकीदरम्यान जे साऊंड सिस्टीम्स लावले जातात किंवा लेझर लाईट्सचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणात, त्यामुळे मागच्या वर्षी लेझर लाईटमुळे एका मुलाच्या डोळ्याला हानी देखील झाली होती. तो कायमचा बघू शकला नाही किंवा असा एक प्रकार अनेकदा घडलेले आपल्याला पाहायला मिळालेत. त्या संदर्भात काय वाटतं? कुठेतरी आपल्या पुण्यातला गणेश उत्सव जो जगभरात प्रसिद्ध आहे आणि अशा प्रकारे साऊंडच्या भिंती उभं करणं आणि कर्कश आवाज करणं ही कुठेतरी पद्धत योग्य वाटते का की कमी झाली पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? मला सुद्धा असंच वाटतं की आपण जेव्हा आपला उत्साह किंवा आनंद साजरा करत असतो तेव्हा आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ही भावना प्रत्येकानं मनी बाळगली पाहिजेच. खरं तर आपली परंपरा किंवा आपला अभिमान ही ढोलताशांची आहे, आपला अभिमान हा ढोलताशांचा आहे. त्यामुळे DJ वाजवायला हरकत नाही, पण ते कुठेतरी प्रमाण असलं पाहिजे, त्याची एक लेव्हल असली पाहिजे. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही किंवा आपल्यामुळे इतरांना अपंगत्व येईल याची भावना, याची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे. म्हणजे याच्यासाठी मी कौतुक करेन पोलीस डिपार्टमेंटचं की ते आपण 10 दिवस उत्साहात असतो, आनंदात असतो, जल्लोष करत असतो, पण ते बिचारे डे नाईट ड्युटी करत असतात आणि गणपतीच्या 10-11 दिवसांमध्ये त्यांना जास्त काम असतं, जास्त डोळ्यात तेल घालून त्यांना ड्युटी करावी लागते आणि ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. पण त्यांनी आपण सुरक्षित राहोत यासाठी जे काही नियमावली त्यांनी आखून दिलेली आहे तर ती प्रत्येकानं फॉलो केली पाहिजे, प्रत्येक मंडळानं फॉलो केली पाहिजे असं मला वाटतं. आणि मिरवणुका या तर झाल्याच पाहिजेत. मिरवणुका नसेल तर जल्लोष वाटतच नाही आणि पुण्यात तर मिरवणुका पाहिजेच, पण कुठेतरी इतरांना त्रास होणार नाही ही भावनासुद्धा त्याचीसुद्धा जपणूक केली पाहिजे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. तर ह्या होत्या प्राजक्ता गायकवाड, ज्यांनी आपल्याबरोबर दिलखुलास आपल्या भावना गणपतीबद्दल, गौरी गणपतीबद्दल व्यक्त केलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही देखील कमेंट करून नक्की कळवा. पुण्याहून मी आदित्य भवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.